विवाह हा जुगार आहे। तुम्हाला साधं विचारतो, जुगारामध्ये जास्त माणसं हारणारे असतात की जिंकणारे हो? तुम्ही बोर झाले का हो? मी घरी जाऊ का हो? सांगा ना जरा, असं काय करता? जुगारात जास्त माणसं हारता की जिंकता? हारतात. हारणाऱ्यांची संख्या जुगारात जास्त आहे, जिंकणारे मात्र थोडे. तसा विवाह हा जुगार आहे. या जुगारामध्ये काही माणसं जिंकली सुद्धा आणि काही माणसं हारली सुद्धा. तुम्हाला एकाच घरातला एक जिंकलेला सांगतो आणि एक हारलेला सांगतो. भगवान श्रीरामचंद्राचे वडील राजे दशरथ कैकईमुळं जुगार हारलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचाच मुलगा भगवान श्रीराम प्रभू विवाहाचा जुगार जिंकलेलं व्यक्तिमत्व आहे. राजे दशरथ जुगार हारले, पत्नीनेच वनवास मागितला पोरा करता. जुगार हारले, मरावं लागलं राम राम म्हणत. अहो राजवाड्यात असून मरण चांगलं झालं नाही. सुखाचं कुठं झालं मृत्यू? मुलं कुठे होते जवळ? आनंद कुठे होता मृत्यूत? यातना झाल्या, त्यांना त्रास झाला. राजवाड्यात जुगार हारावं लागलं. विशेषतः ऐकावं आहे गावकर, जुगार जिंकलेला व्यक्तिमत्व माझा देव आहे, माझा प्रभू आहे. अहो ज्याच्या पत्नीनं 14 वर्ष दगडाच्या उस्तीवर झोप घेतली, पण पंचवाटीत आली नाशिकला, पान गोळा करून झोपडी बांधली आणि त्या झोपडीत सुद्धा गोकुळ तयार केलं. हे जुगार जिंकल्याचे लक्षण आहे. जे तर राजवाड्यात माणसाचा मृत्यू चांगला होत नाही आणि जंगलात राजवाडा तयार करता येतो. या दोन्ही गोष्टी तुमच्या नजरेला ठेवा. पतिव्रतेचे बरेच धर्म आहे. काय रामायणातले प्रसंग आहे महाराज. सीता महिने, त्यात लखनजी जुगार जिंकलेलं व्यक्तिमत्व आहे. समर्पण आहे जीवनात लखनजीच्या पत्नीचं. उर्मिलेला चित्र चांगलं काढता येत होतं, खूप सुंदर चित्र काढता येत होतं. उर्मिला म्हणजे लखनजीची पत्नी. ही भिंत आहे आणि या भिंतीवरती चित्र रंगवायला बसली, काढायला बसली. तिनं चित्र असं काढलं, मायबाप मध्ये भगवान श्रीरामचंद्राचं चित्र आहे, डाव्या बाजूला भगवंताच्या डाव्या हाताला जानकी मातेचं चित्र आहे, उजव्या हाताला राजा दशरथाचं चित्र आहे आणि राजा दशरथाच्या बाजूला कैकई माता, सुमित्रा मैया आणि कोण राहिलं, कौशल्यामाई. 3 माऊल्यांची चित्र काढली. स्वतः लखनजीचं चित्र भगवान श्रीराम प्रभूच्या पायाजवळ काढलं, पूर्ण चित्र काढलं. जसाचा तसाच राजा दशरथांनी जो भगवान श्रीराम प्रभूला मुकुट आणला होता, राजमुकुट, त्यामध्ये जवळजवळ 9 हिरे होते आणि ते राजा दशरथानं आयुष्यभराच्या कमाईतून मिळवलेले होते. ते 9 हिरे श्रीराम प्रभूच्या त्या सुंदर नक्षीदार घडवलेल्या सुवर्णाच्या त्या मुकुटामध्ये विराजमान केलेले होते आणि त्या 9 हिऱ्यांचा प्रकाश संपूर्ण अयोध्येचा जितका राजदरबार होता त्या राजदरबारातल्या 9 कोपऱ्यांवर पडत होता. आणि ते हिरे 3 तसेचे तसेच, जसे होते तसे त्या मुकुटात चित्रात रेखाटले. फक्त त्याचा प्रकाश रेखाटत होती की हा प्रकाश हवा तसा पडला पाहिजे, हवा तसा पडला पाहिजे. शेवटचं काम चालू आहे, ब्रश फिरवणं चालू आहे आणि इकडे मात्र घटना बदलली. राज्याभिषेकाच्या ऐवजी वनवासात देवाला जावं लागेल असं ज्या वेळेला समजलं, त्यावेळेला लखनजी पळत आले उर्मिलेजवळ आणि तिला आवाज दिला, उर्मिले. नियमित येणाऱ्या मालकाच्या आवाजापेक्षा हा आवाज जरा वेगळा येतोय. हा नियमित आवाजासारखा आवाज नाही. आज माझ्या मालकाचा, माझ्या नवऱ्याचा उंच स्वराचा आवाज येतोय, काहीतरी बिघडलेलं आहे. ती पळत दरवाज्यात आली आणि उंबरठ्यातूनच विचारलं, मालक काय गरज होती इतक्या जोरात आवाज द्यायची? का ग, काय झालं उर्मिले, तुम्ही जोरात आवाज दिला आणि तुमच्या आवाजामुळे मी इतकं घाबरली की माझा जो हिऱ्यांवर ब्रश होता तो देवाच्या मुख कमलावर ओढल्या गेला आणि देवाचं श्रीमुख बिघडलं, माझं चित्र बिघडून गेलं. मालक 14 तास लागले मला ते चित्र काढायला. तुमच्या एका आवाजात माझं 14 तासाचं चित्र बिघडलं. लखनजी म्हटले, उर्मिले तुझं तरी 14 तासाचं चित्र बिघडलं ग, माझ्या दादाचं 14 वर्षाचं चित्र बिघडलं ग. काय करते या 14 तासाच्या चित्राला? अगर राज्याभिषेक नाही, माझ्या दादाला वनवास आहे. वनवास आहे असं म्हणता बरोबर
आवाज आला तिकडून. कोणाचा? भगवंताने सीतामाईला म्हटलं, सीते येतो मी. तिकडून आवाज आला, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेते राघव तेते सीता, जेते राघव तेते सीता, विदिना तेरे लेख किसी के समझना ते है, विदिना 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 तेरे, विदिना तेरे लेख किसी के समझना आते हैं, जन जन के प्रिय, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. वनाला निघाले ग माझे दादा. गेली, दुधाचा ग्लास आणला उर्मिलेनं, घ्या. 14 वर्षाकरता जर नवरा घरातून उपवासी जात असेल तर त्याच्या पोटात दुधाचा ग्लास तरी गेला पाहिजे. 14 वर्ष तुम्हाला काही खाऊ घालण्याचा योग माझ्या पदरी नाहीये. दुधाचा ग्लास ओठाला लावला, आवाज आला हो भगवंताचा, लखन. मोठ्या भावाचा आवाज आहे, आपल्या दादाचा आवाज आहे. मोठ्या भावाचा आवाज आला की लहाना भाऊ पळत जात होता, अशी पद्धतच हिंदुस्थानात होती. मग तो वनवासात जावं लागलं तरीही इतकं प्रेम होतं भावावर. भावाचं आवाज देता बरोबर हातातला ग्लास खाली पडला, दूधही सांडलं, ग्लास फुटला. पळत निघाली लखनजी. शपथ घेतली उर्मिलेनं, 14 वर्षाकरता जर माझा मालक अयोध्येतून उपवाशी जात असेल तर शपथ आहे उर्मिलेला तिच्या प्रेमाची, शपथ आहे रघुकुलाची, शपथ आहे तिच्या पातिव्रतीच्या धर्माची. जोपर्यंत 14 वर्षानंतरचं लखनजीचं अयोध्येत पहिलं पाऊल पडत नाही तोपर्यंत अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही. उपवास केला 14 वर्ष. म्हणून समर्पणामध्ये सीतामाईचा जितका त्याग आहे तितकाच त्याग उर्मिलेचा सुद्धा आहे. ती पतिव्रता नाऱ्यांमध्ये गणल्या गेली, मोजल्या गेली. सीतामाईच्या नावातच उर्मिलेचं नाव आहे, तुम्ही सोडू नाही शकत. त्यामुळं पतिव्रता पतिव्रता विधी आजही महिला सांभाळतात. तुम्ही नाही असं नाही, आपण सगळ्या गोष्टी विनोदावर घेऊ शकत नाही. जगाच्या मालकाच्या पत्नीनं विधी सांभाळला. कोणाला भेटला देव, कुठं भेटला? मी तुम्हाला चरित्र सांगत होतो. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आलेल्या सणाला ताट सजवलं रुक्मिणी मातेनं आणि पांडुरंगाला ओवाळायला गेल्या. आता देवानं तिथे 1 नाही 2 नाही 3 नाही हजारो रुपये घेऊन ठेवली. कशाची? चतुर्भुजाची. रुक्मिणी मातेनं पाहिलं, लाजले गे लाजले गे लाजले गे लाजले गे माये आता कोणा बोवाळो, लाजले गे लाजले गे लाजले गे माये आता कोणा बोवाळो. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू, तिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू.
लाजले माये आता रुक्मिणी माता लाजल्या, पण त्या लाजल्या परत आल्या. लाजले गे लाजले गे लाजले गे लाजले गे माया आता कोणा बोवाड. काय पतिव्रतेचं वर्णन वाजवलं वा बाबांनी. टाळ वाजव एकदा, हार्मोनियम वाजव. बायकोही तशी आहे म्हणून सुंदर स्वर त्यांनी गुंफले, कारण देवाची पत्नी आहे, वर्णन देवाचं आहे. दादाची त्या काळात या माणसाने महाराष्ट्र गाजवला. आज तरी मीडिया लोकांच्या जवळ साधन आहे. अहो आता क्लिक केलं तरी विशाल महाराज खोले ऐकायला भेटू शकतं, कैलास महाराज पवार. पण काळ होता या दिग्गज महात्म्यांचा की त्या काळात लोकांनी रेडिओ अर्धा तास अगोदर लावून ठेवावा. दौलत बाबा हार्मोनियम वादक ऐकायला भेटणारे याची वाट माणसं पाहत होती. तुमच्या गावाचं वैभव आहे, वैभव आहे तुमच्या गावाचं खरोखर. एवढ्या उंचीची माणसं होणं प्रयत्न लागतात. तसं कोणाचंही कसं ना होईल. ओ मोठी झालेली माणसं पायाखाली काही घेत असतात, त्याशिवाय मोठेपण मिळत नाही. पायाखाली काहीतरी घेतल्याशिवाय मोठेपणा मिळूच शकत नाही. आणि ते पायाखाली घेतलेलं खूप मोठं असतं. त्यामुळे या मंडळींना धन्यवाद आहे. देवाची पत्नी ओवाळायला जाते. आता तुमची आपली पत्नी जर पंढरपूरला गेली, बाबा जाईल ओवाळायला. वाजवा. सुहागन तीरथ करणे चली, सुहागन तीरथ करने चली, पति के सिर पर बोझा देकर, पति के सिर पर बोझा देकर, हाथ हिलावत खुली सुहागन तीरथ करने चली, सुहागन. पंढरपूरला गेली, काय केलं? अंग भरे देवर सजवा कर. हो, मालक म्हणतोय ग पंढरपूरला चोर आहे, दागिने घेऊ नको. तिनं ऐकलं नाही. अंग भरे जेवर सजवा कर, कंगी तेल से मली मली, कंगी तेल से मली, सुहागन तीरथ करने चली, सुहागन तीरथ करने चली. जाऊ कुठं? पण त्या रुक्मिणी मातेनं त्या मूर्त्या पाहिल्या आणि त्या लाजल्या. आता कोणाला जावं देव मिळवायला? कोणीच भेटे नाही. कोणी भेटावं, कोणाला विचारावं? समजलं जो कायम देवाजवळ आहे, अखंड जया, देवाचा शेजार, त्या नामदेवऱ्यांना विचारलं पाहिजे. आणि त्या नामदेवऱ्यांकडे आल्या आणि त्यांना विचारलं, नामदेवा अरे सांग ना बाबा, वैजयंती माळ हृदयी श्री वत्सलांचन, विष्णुदास नामायेने दावी लिखून. तुम्ही जा, तुमच्या देवाला पाया पडणारे जेवढे आले त्यात एक बाबा लात मारणारा सुद्धा आलाय. आणि तुमच्या मालकानं ती लात छातीवरती घेतली. भृगुरावाचे ऋषी आले आणि त्यांनी तुमच्या नवऱ्याच्या छाताडावर लात मारली. तो कौस्तुभनी बाजूला सारा आणि देवाची खून पा. आहे का कोण बाजूला सरका? आहे का कोण बाजूला सरका? आहे का कोण सरका बाजूला? आहे का कोण सरका बाजूला? मूर्त्या तपासता तपासता ज्या मूर्तीवर खून दिसली वाहेगावकर, त्याच मूर्तीचं रुक्मिणी मातेने ओवाळणं केलं. रुक्मिणी माता म्हणते, देवा तुम्ही माझी परीक्षा घेतली पण मी पास झाली बरं का परीक्षेत. देव म्हटले नापास झाली असती, पण कॉफी चालली म्हणून पास झाली. नसते तुला नामदेवराय भेटले, अगं चालली होती ती घरी. कोणाला कळालाय मी? रुक्मिणी जेथे वेदा न कळे पार, जेथे
अगोचर पुराणासी अगोचर अगोचर कोणाला कळलं सहा शास्त्र शिनले मौनची झाले ते मौनची झाले पुराणासी अगोचर 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 वेदांतकडे पार सखी तुझे सखीशी सखी तुझे युगे झाले 28 युगे झाले 28 उभा ऐकिला संतामुखी वाळवंटी ओ वाळवंटी ओ वाळवंटी 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 संत सभा सभा देव गावो देव देव गावो देव उभा उभा देव गावो देव देव का ओ विटेवरी उभा पण कोणाला कळलं उभा ऐकिला संता का वेदाजवळ जाऊन आम्ही वेदासी काही कळलेची नाही शेषशिनला ओ शेषशिनल्या झाल्या द्विसहस्र जिव्हा जिव्हा देव का हो विटेवरी उभा संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही अरे जर वेदाकडे जाऊन तो देव कळत नसेल तर नामदेवराय म्हटले सुलभ सांगतो तुम्ही तुकोबारायांकडे जा तुम्ही ज्ञानोबारायांकडे जा आणि कृतज्ञ भावनेने संतापायी माथा ठेविता सद्भावी तेने भेटे देव आपे आप विडोबार कुमार गाडी वाजवा बोला सगळे म्हणा
संतापाई माथा ठेविता सद्भावे तिने भेटे देव आपे आप। भाऊ महाराज, इतक्या मोठ्या संतांनी आम्हाला देव दिला, त्यांच्याबद्दल आम्ही काही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे का? नामदेवराय त्यांच्याबद्दल व्यक्त करायची कृतज्ञता सांगतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात। संता अखंड भजावे त्यांचे शरणी व्हावेली न सदा। त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मनोनी संता अखंड भजावे। तुम्हाला देव मिळवून दिला ना, मग आता दुसरं काही करायचं नाही। ज्यांनी देव मिळवून दिला ते देवाजवळच राहायचं नाही, संतांचंच भजन करायचं। मिळवलेला देव कधी हरवण्याची वेळ येणार नाही। जसं हारपले आपण पेपावे, तरी ते तुम्हाला हरवलेलं मिळवायचं असेल तर तुम्हाला साधूकडे जाऊ, वानावे ऐकावे कदा नाही तेची सदा। मनोनी संता अखंड भजावे अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण ही ज्यांच्या जीवनाची संकल्पना आहे। तुम्ही सुद्धा त्याच संतांचं भजन करत राहा। कशाच्या माध्यमातून करायचं? आता तुमचा सगळ्यांचा आग्रह आहे, पिंगळा म्हणा, मल्हारी म्हणा, मुक्ताई भजन म्हणा, ते कसंच म्हणावं मला कळत नाही काही। हरकत नाही, आता काय एकदा जेवण नाही दिलं तरी चालेल, पण आम्हालाही पाहिजे हो जेवण। नाही तुम्ही सांगा दुसऱ्याकडून जेवण आहे, जेवण हेच द्या पण, कारण तुमचं 2 तास पण आमचं दिवसभर चित नाही लागत। संध्याकाळ जात नाही आमची, रात्र नाही जात चांगली, आणि कोणाकडूनही कष्टाचे घेतले पाहिजे। तसे घेऊ नये, मी तरी कष्टाचे घेतो बा। चला
कसं भजन करावं संतांचं? अहो त्यांच्या वाङ्मयाचं, त्यांच्या साहित्याचं भजन करा ना. आंधळे म्हणा, पांगळे म्हणा, वासुदेव म्हणा, मुका म्हणा, जोगी म्हणा, बैरा म्हणा, नाट म्हणा. संत म्हटले तुम्ही ऐका. तुम्हाला परमात्म्यापर्यंत जायचं असेल हे ऐकावं लागेल. जर ऐकत नसाल तर दोन रस्ते ठरलेले, एक देवाचा आहे, दुसरा यमाचा आहे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. ताली वाजवा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. आज सरती जेवणी बा काळ बांधून येईल, सरती जेवणी बा काळ बांधून येईल, सरती जेवणी बा काळ बांधून येईल, सरती जेवणी बा. एका जनावरांनी आमच्या गावात येईल, 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 आमच्या गावात येईल, पिंगळा 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 बोली बोली तो देखा पिंगळा आजाद, बोली बोली तो देखा पिंगळा महारानी, 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 बोली बोली तो देखा. वर्तमान मोठे तुझे वर्तमान मोठे, वर्तमान मोठे दादा, वर्तमान मोठे. लटके में बोलू आम्ही वर्तमान मोठे, लटके में बोलू आम्ही वर्तमान मोठे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा, पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा. अवगा 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 गळदिगागे, अवगा गळदिगागे, अवगा गळदिगागे, अवगा गळदिगागे, अवगा 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 गळदिगागे, अवगा गळदिगागे, अवगा गळदिगागे, गळदिगागे, अवगा करुणी उचित, ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात, दान मागायला आलो, दान मागायला आलो, दान मागायला येतो जाणार तुम्ही, देतो जाणार पिपरीवाला गाई, देतो जाणार तुम्ही, देतो जाणार पिपरीवाला गाई. वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, या भावधोनी भजनी रागा देव करा कैवारी. माझा माझा मल्हारीची माझ्या मल्हारीची, मल्हारीची माझ्या मल्हारीची. मल्हारीची माय मल्हारीची मारी,
क्या बात है, वाह धन्यवाद। एकटा खोले पॅटर्न आहे, लवकर सरत नाही भजन आहे ते। आपल्या संतांची प्रमाणे आपण नाही म्हणणार तर कोण म्हणे? वेगळी वेगळी प्रकरण आपणच म्हणायची, लोकांतात नाही म्हणावी वाटली कमरेला उपरणं बांधून घरात म्हणा, पण म्हणा 4 खोलीच्या आत 4 भिंतीच्या आत दरवाजा बंद करायचा, तिथं नाचून गाऊन। अहो 5 वर्षाचं पोरग मुसलमानाचं मशिदीत जातं, लाज नाही वाटत त्या पोराला आपल्या धर्माचा नमाज अदा करायची, अजान म्हणायची, पठण करायची, आपल्या अल्लाची आराधना करायची। आपल्यासारख्या तरुण पोरांनी काय लाजायचं? म्हणायचं लोकांचा विचार करू नका। तरुणांना माझं आव्हान आहे, तुम्ही 2-4 गोष्टी करा। तुम्हाला 5 वर्षात जर अनुभव आला नाही, तुम्ही आपलं नाव बदलून ठेवा। तुम्ही गळ्यात माळ घालून पहा, दररोज गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं अर्धा तास वाचन करून पहा, तुम्हाला ज्ञानोबा तुकोबरा असा प्रसाद देतील, अरे झोरणीला लागतील। तुमच्या शेजारी राहणारी पोरं जी व्यसनाच्या अधीन गेली ना, ती तुमच्या प्रेमात पडतील। काय आणि जीवन बदलून टाकलं 5 वर्षात, इतकी ताकद आहे संत वचनामध्ये। तुमच्या मुलींच्या हातात ज्ञानेश्वरी द्या, गाथा द्या, चांगदेव 65 द्या, बोलू नका विठ्ठला विठ्ठला दिलं पाहिजे, गरज आहे त्याची। अहो आपलंच चुकतंय, आपण आपल्या लेकरांच्या हातात ज्ञानोबा तुकोबरे देत नाही। जितका आनंद तुम्हाला मला ते कंबर हलवत नाचणारं पोरग गॅदरिंगच्या स्टेजवर नाचतं त्याचा होतो ना, तेवढा जरी ज्ञानेश्वरी वाचनाचा झाला तरी आपल्या पोरांचं जीवन सुखी असेल। सगळ्या बापांना माझी प्रार्थना आहे, 10-10वीच्या वरच्या नंतर जे पोरी तमाशाच भाटवायचे का आपल्याला, आपण कंबर हलवत त्यांना नाचायचा सराव करू देतो। 10वीच्या वरती छोट्या मुलींचं सोडून द्या, पण जे आता कॉलेजला चालल्या त्या पोरींचं आयुष्य त्या ज्ञानोबा तुकोबऱ्यांच्या विचाराच्या वारसदार आहे। उद्या कोणाची ती पोरगी आई आहे, कोणाची बायको आहे, कोणाची सून आहे, आपण ज्ञानोबा तुकोबऱ्यांना जवळ करा। अहो गेली कोणा ठिकाणी महिला स्त्री आणि तिनं जर तिचं तत्व बदललं नाही तर तिच्या पोटची संतती बिघडूच शकत नाही महाराज। मैथिली ठाकूर नावाच्या मुलीचा आज मी फोटो पाहिला, ती गायिका आहे। अगोदरचे फोटो तिचे पाहिले, पण आज तिचा फोटो मी सुनील शेट्टी सोबत पाहिला। सिने चित्रपटातला एक तारा आहे, अभिनेता आहे हिंदुस्थानातला प्रसिद्ध, पण चित्रपटात काम करणाऱ्या सुनील शेट्टी सोबत त्या पुरीनं फोटो काढताना कुठलीही लाज नाही तिच्या चेहऱ्यावर, कंठी माळ तिच्या। मैथिली ठाकूरच्या गायिका आहे प्रसिद्ध, काय ज्ञानोबा तुकोबऱ्यांची लाज धरतारी पोरं तरुण मित्र हो। अरे तुम्ही माझ्या भावासारखे गडे हो, बिना माळीचा तुमचा गळाच दिसू नये। आता काय सांगावं तुम्हाला, तुम्ही माळ घातलीच पाहिजे। तुम्ही एकदा माळ घातली, हे कीर्तनाला बसलेले जेवढे बापायनं उभे असलेले हे सगळे 10 वर्ष जास्त जगतील इतका विश्वास आहे मला, कारण तुमच्या गळ्यातली माळ पाहून हे लोक सुखी होतात। तुम्ही कमवलेला पैसा, तुम्ही कमवलेला मान, त्यापेक्षा तुम्ही एकदा माळ घाला, तुम्हाला वयाच्या 40 पर्यंत पोटभर खाऊ घालण्याची ताकद या लोकांच्या मनगटात आहे। यांनी अनेक दुष्काळ पचवले, आपण एक साज पचवू शकत नाही, यांनी वर्ष पचवले तरी ज्ञानोबा तुकोबरे सोडले नाही। आपल्याला कधी पचवावं लागत नाही तरी तुकोबऱ्यांना ज्ञानोबाऱ्यांना सोडून आपण आपल्या जीवनाचा प्रवाह चालू ठेवतोय। शोकांती काय महाराष्ट्राच्या मातीतली ज्ञानोबा तुकोबरे वाचा, भलं होईल तुमचं। सातारा जिल्ह्यामध्ये एक दादा महाराज नावाचे संत झाले, ते पहाटे 4ला ज्ञानेश्वरी सांगायचे। त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला पहाटे 400 लोक यायचे। किती रे बाळा? 400 लोक। किती वाजेला? सकाळी 4 वाजेला मंदिरातच झोपायचे ते। त्यांचा नियम असा होता, ते अशी ज्ञानेश्वरी घ्यायचे, वाचत 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 डोळा लागायचा। आता वाचता वाचता डोळा लागला की ज्ञानेश्वरी उघडी आहे आणि ते छाताडावर पडलेली असायची। झोपेमध्ये माणूस हलतो साहजिक, तो ग्रंथ इकडून तिकडे जायचा, ग्रंथ झोपेमध्ये डावीकडे किंवा उजवीकडे। पण पहाटे ते उठले का उठल्या उठल्या तांब्या असायचा जवळ, त्यातलं पाण्याने गुळणा करावा, सूळ भरावी आणि लगेच डोळ्याला 2 थेंब पाण्याचे लावून डोळ्याहून हात फिरून आपला ग्रंथ पाहावा। अंथरुणावर बाजूला गेलेला ग्रंथ दादा महाराजांनी हातात घ्यावा आणि लगेच ज्ञानेश्वरी सांगायला बसावं। त्यांनी डोळे उघडले की 400-500 माणसं समोर हजरच आहे। फक्त एक माणूस त्यांना जरा चुकीचं बोलला, तो म्हणे का हो तुम्ही ज्ञानेश्वरी गोड सांगता,
पण तुम्ही आंघोळ न करता सांगता. तुम्ही ज्ञानेश्वरी आंघोळ करून सांगितली पाहिजे. तुम्हाला कळतं का काही त्या ग्रंथाचं महात्म्य? स्नान करा आणि मग ज्ञानेश्वरी सांगा. दादा महाराजांनी दिलेलं उत्तर आहे का? तुम्हाला आवडेल ते उत्तर. दादा महाराज म्हटले मी ज्ञानेश्वरी गोड सांगतो, तुला आवडते? हो मला आवडते, पण तुम्ही चुकीची सांगता, आंघोळ न करता सांगता म्हणून आवडत नाही. स्नान करून सांगा, अधिक आवडेल. दादा महाराज म्हटले बाबा रे, ज्ञानेश्वरी म्हणजे माझी माय आहे आणि आईचं दूध प्यायला लेकरानं आंघोळच केलेली असली पाहिजे, असा कुठं जगाचा नियम आहे का रे माझ्या राजा? येऊ दे ना मला दूध, माझी माई आहे ती, माझी आई आहे. अरे ज्ञानोबारायांचं दूध प्यायला, ती ज्ञानोबारांची कास श्रीमुखात धरायला आपलंच तितकं मुख पवित्र आहे. जगात ज्ञानोबारांनी ते सौभाग्य सगळ्यांना दिलं नाही. माझे ज्ञानोबार आहे, प्रेमानं ते स्तन आपल्या मोठात पिळायला तयार आहे, पण तरी आपली वृत्ती होत नाही कधी ज्ञानेश्वरी उघडावी. तुम्ही तर गाठा मारून ठेवल्या माझ्या मावल्यानो. ज्ञानेश्वरी गाठ मारायचा ग्रंथ नाही हो माझ्या आयानो. उघडा ती गाठ, एकदा ज्ञानेश्वरीची गाठ उघडा, तुमच्या प्रपंचाच्या सगळ्या दुःखाच्या गाठी उकलून टाकण्याची ताकद एका ज्ञानेश्वरीत आहे. फक्त तुम्ही उघडून तर दाखवा. ही तुमची संतती गोकुळासारखी जन्माला येईल, राजा श्रीरामासारखी, भगवान श्रीकृष्णासारखी, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी दिलेल्या सुपुत्रासारखा तुमचा हिरा या जगात वाटचाल करेल. महाराज सुद्धा मांडी घालून कीर्तनाला 16व्या शतकात बसतात. याचं कारण तुकोबारांचं कीर्तन आहे. त्या काळात छत्रपतींनी तुकोबारांचं कीर्तन ऐकलं नसतं तर ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा कीर्तनात मांड्या घालून बसले नसते. अहंकार झाला असता तुम्हाला मला. आज महाराष्ट्राच्या आमदाराला, मंत्र्याला, खासदाराला, कॅबिनेटला, राज्यमंत्र्याला, देशाच्या कोणत्याही मंत्र्याला कीर्तन विशाल महाराज खोलेचं असो अथवा वारकरी संप्रदायातल्या लेकराचं असो, मांडी घालून कीर्तनात बसावं लागतं. ही आमची नाही हो. आम्ही ज्या तुकोबांच्या परंपरेचा पोशाख घालतो त्या पोशाखाची किंमत आहे, त्या पोशाखाची ताकद आहे. तुम्ही सुद्धा ही ताकद जरा अभ्यासात तरुणांनो. माझी तुमच्या चरणावर हात जोडून प्रार्थना आहे, माझं कीर्तन तुमच्या करता आहे. या मायबापांच्या चेहऱ्यावरचं समाधान तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकवायचं असेल तर तुमच्या चरणी प्रार्थना इकडे तुम्ही माळ घाला, तुम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन कराच, तुम्ही गाथा वाचाच, तुमचं भलं होईल आयुष्यात. ताकदच तितकी संतांच्या वाणीमध्ये आहे की नाही. आणि मायबापाशिवाय कोण आशीर्वाद देऊ शकतो दुसरा? आपल्या आईवडिलांकरता परमार्थ करावं महाराज. मी 14,500 कीर्तन केले, मला 22.5 वर्ष आले कीर्तन करता करता. मी 99ला पहिलं कीर्तन केले मुक्ताबाई संस्थानला. आता पार जिरून गेली फिरायची. आता असं वाटतं एका कीर्तनातून 2 पोरांनी जरी माळा घातल्या तरी आपलं बरं होईल. तुम्ही पिंगळा ऐकता, तुम्ही आंधळे ऐकता, पांगळे ऐकता, जुन्या चाली ऐकतात, कीर्तनातले प्रसंग ऐकतात, मुक्ताबाई भजन ऐकतात, मला मनापासून आनंद होतो. माझे अनेक महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाची इतकी मित्र आहेत की जे सोज्वळ परमार्थ करतात. मी तुम्हाला इम्रान पिरानी नावाचा एक माझा मित्र सांगतो जो गोव्याला आहे. मी त्याचा ॲड्रेस सुद्धा देईल, तुम्ही जर कधी गोव्याला गेलात तर. इम्रान पिरानी, त्याची स्वतःची गोशाळा आहे. सुंदर कीर्तन ऐकतो दररोज. माळकरी आहे, जात नाही, पात नाही, धर्म नाही. चांगल्या माणसाला कोणी जात विचारत नाही. चांगला आहे हा हे सांगावं लागत नाही. त्याचा सुगंध असा वाहत येतो चांगुलपणाचा. तुम्ही जरा छत्रपतींचे वारसदार आहे पोरो, ही व्यसनं सोडा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 2-4 गोष्टी सांगतो. तुम्ही वाढदिवस साजरे करणं बंद करून टाका. हे बिअरच्या बाटल्या उडवणं, धिंगाणा घालणं करू नका. भले एखाद्याचा सोजवळ फोटो FBला, व्हॉट्सअपला, तुमच्या DPला ठेवा. प्रेमाच्या त्याला अकल्प आयुष्य म्हणून शुभेच्छा द्या, पण या वाढदिवसाला बिअरच्या बाटल्या उडवणं बंद करा. आपल्या बापाचा 1 रुपया कष्टाचा आहे. दुसरी गोष्ट सांगतो, प्री वेडिंग नावाचा कार्यक्रम लग्नामध्ये सुरू झालेला आहे. लग्नाच्या अगोदरचं फोटो शूटिंग बंद करून टाका. आपल्या बायकोचा सौंदर्याचा तमाशा जगाला दाखवावा याकरता विवाह नसतो. तिनं सगळ्या सौंदर्याचं दानच आपल्याला केलेलं आहे, पण जगाला दाखवायला नाही, आपल्या जीवनाला आनंद द्यायला. विवाहाचे संस्कार ज्याला पाळा. आपली संतती उघडी नागडी नाही, सन्मानाची जन्माला घालायची असेल तर शिवछत्रपतीच्या मावळ्यासारखं जीवन जगा. माझ्या तरुणांनो, माझ्या तरुण भगिनींनो, तुम्हाला तुमच्या भावाची वारकरी संप्रदायाच्या कीर्तनकाराची हाक आहे, त्या हाकेला हो द्या. अरे विराट कोहलीचं लग्न 47 लोकांमध्ये झालं. महेंद्रसिंग धोनीचं लग्न 200 लोकांमध्ये झालं. वर्षाला नाही, महिन्याला नाही, तासाला नाही, मिनिटाला नाही, सेकंदाला कमाई आहे या लोकांची. 200 लोकात महेंद्रसिंग धोनीचं लग्न होत आहे. 47 लोकांमध्ये विराट कोहलीचं लग्न होत आहे. तुम्ही मारवाडी समाज पहा, तुम्ही ब्राह्मण समाज पहा, तुम्ही जैन समाज पहा,
चुकीच्या ठिकाणी व्यर्थ पैसा खर्च करत नाही. अरे आपल्या बापाचा कष्टाचा पैसा आहे, आपण काय व्यर्थ कमावतो? आपल्या बापाचा चुकीच्या ठिकाणी पैसा न खर्च करता या दारुड्या लोकांना तुमच्या लग्नात जीव घालू नका. तरुणांनो, वायगाव मधले का पोरानं शपथ घ्या, बाबा या दारुड्यांना काय जीव घालता पंक्तीत? पोरीच्या लग्नाला दारुड्यांना जीव घालायचा? ढोंगणावर लात मारून काढून देऊ पंक्तीतून त्यांना आपण. तुकोबऱ्यांची प्रमाण आहेत माझ्याकडे, लात मारून काढून देऊ. लात. विवाह हा संस्कार आहे. जशी एखाद्या आशीर्वाद देण्याची ताकद आहे आमच्यात, तशी लात मारायची सुद्धा ताकद आहे. क्षत्रियची पोरं आहे आम्ही, सिंहाची पिलं म्हणून पैदा झालो. पळकुट्या बकरीसारखं आणि कोल्यासारखं जीवन जगणारी मर्दाची औलाद महाराष्ट्रात म्हटल्यात जात नाही. जो शिवछत्रपतींचा मावळा आहे त्यानं चुकीच्या ठिकाणी खर्च करू नये आणि चुकीच्या माणसाचा सन्मान करू नये. तुम्हाला पटतं का तरुणाओ? तुमच्या घरी दारू पिलेला मनुष्य आलेला आहे आणि तुमच्या बहिणीच्या लग्नाला केवळ नवरदेवाबरोबर आला म्हणून त्याचं हाजी हाजी करत त्याला जीव घालायचं? अरे काय त्याचं कौतुक करता? त्याच्यापेक्षा 50-60 लोकांमध्ये 100 लोकांमध्ये तुमच्या सात्विक सोयऱ्यांना बोलवा, लग्न लावा आणि 1000 लोकांची पंगत साधकांच्या आळंदीला घाला, ज्ञानोबांच्या दरबारात घाला. तुमच्या बहिणीचं खरं कन्यादानाचं फळ पांडुरंग परमात्मा तुमच्या पदरात घाले. ही ताकद आहे ज्ञानोबांच्या महाराष्ट्रात. तुम्ही आपण ग्रंथ विसरलो म्हणून ही दिवस आपल्याला महाराष्ट्राला भोगावे लागत आहे. माझी तुमच्या चरणी सगळ्यांच्या प्रार्थना आहे. कीर्तन नुसते ऐकू नका, कसं झालं याच्या चर्चा करू नका. खूप चांगला झाला पिंगळा, खूप बरं झालं, हे काही माझ्याकरता नाही, हे तुमच्याकरता नाही, हे तुमच्या माझ्या भविष्याकरता आहे. हा खर्च जर तुम्ही मनोरंजनाकरता करत असाल तर हे आज बंद केलं तरी काही फरक पडत नाही. हा जगाचा मालक, हा भगवान मारुती राया. मंदिर नाही कोणाचे, श्रीराम प्रभूचे कुचित वायगाव सारख्या गावात मंदिर आहे. देवाच्या बापाचं, राजा दशरथाचं मंदिर नाही भारताच्या गावागावात. कौशल्या मातेचं मंदिर नाही, सुमित्रेचं मंदिर नाही, कैकेयीचं मंदिर नाही. पण देव सांगेल त्या पद्धतीने देवाची उपासना करणाऱ्या मारुतीरायाचं मंदिर नाही असं गाव नाही हिंदुस्थानात. ही सेवेची संप्रदायाची ताकद आहे. तुम्ही आपण का घेत नाही? तुम्ही आपण का स्वीकारत नाही? मनुष्य सेवेने मोठा होतो. वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय. इथं सेवा केलेल्या माणसाला मेवा मिळत असतो. सेवाच करत नाही आणि चांगलं व्हायची अपेक्षा करताय, होणार नाही. त्याला अपेक्षा आहे चांगलं व्हावं, त्यानं प्रार्थना करा. मनोनी संता खंड बजावे. भजन करू ज्ञानोबा रे तुमचं, भजन करू तुकोबा रे तुमचं, भजन करू मुक्ताबाई तुमचं. आम्ही मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. मुक्ताबाई चतुर्विधा, जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा, सायुज्य संपदा पावेल. का संतांचंच भजन करायचं? अरे हा बाबा देवाच्या घरात देव सुद्धा नाही, तो संतांकडेच आहे. तिथं गेला तर लवकर मिळेल तरी तिथं काय करतोय तो बाबा? अभंगाचं 3रं साधू पाशी दे